एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यास राज्याला पुन्हा 2 उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे। तर कोण असू शकतात उपमुख्यमंत्री ते देखील आपण पाहूयात। संभाव्य मंत्रिमंडळामध्ये कुणाकुणाचा समावेश आहे। तर उपमुख्यमंत्रीपदी असू शकतात एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा अजित पवार असू शकतात। आझाद मैदानाचा इतिहास पाहिल्यानंतर आता वळूयात पुढे। शपथविधीवरून शरद पवारांनी महायुतीवरती जोरदार हल्लाबोल केलाय। स्पष्ट बहुमत असतानाही सरकार स्थापन होत नाही, यावरून लोकांच्या मताला महत्त्व नसल्याचं यावरून स्पष्ट होतं, अशी टीकाच शरद पवारांनी केली आहे। जे काही सुरू आहे ते राज्याला अशोभनीय असल्याचं शरद पवारांनी म्हटलं। त्यांच्या या टीकेला भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। की इतकं स्पष्ट होत असताना या राज्यात सरकार बनत नाही आणि आजच वाचलं की आता 5 तारखेला काय होण्याची शक्यता। याचा अर्थ स्वच्छ आहे की लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्त्वाच्या नाहीत। जे काही चाललंय ते राज्याला अशोभनीय आहे। बहुमतामध्ये जरी सत्ता असली तरी सत्तेच्या सारीपाटामध्ये आपले पालकमंत्री कोण असणार आहे, पोर्टफोलिओ काय असणार आहे, कुणाकडे कुठले पोर्टफोलिओ जाणार आहे, कुणाचे किती मंत्री असणार आहे। जेव्हा समन्वयानं सरकार चालवायचं आहे, एकतर्फी रंगदारी करून सरकार चालवायचं आहे का? त्यांच्यासारखी हुकुमशाही करायची आहे का महाविकास आघाडीसारखी? आम्हाला समन्वयाने सरकार चालवायचं आहे आणि त्यामुळे समन्वय ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी थोडा उशीर झाला चालेल, थोडं लेट झालं चालेल, पण समन्वय हा तुटू नये। चांगलं सरकार बनण्याकरता थोडा 2 दिवस गेले चालेल, पण सरकार हे अत्यंत चांगल्या पद्धतीने परफॉर्मिंग केलं पाहिजे। याकरता आमचे 3ही नेते आणि आमचे दिल्लीतले नेते बसून योग्य निर्णय करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।